हाय, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजल्यात 7 आणि मी उठली आहे जिम जाण्यासाठी. आतापासून रेग्युलर जिमला जाणार आहे. प्रॉब्लेम असा झाला की माझा ट्रेनर नाही आहे. जर तो असतो ना तर मग मी चालली जाते, पण तो नाही आहे, सध्या गावी गेला आहे. त्यामुळे मला काही मोटिवेशन नाही येत आहे की मी जिम जाऊ आणि वगैरे. तर बघूया, आता उठली आहे जशी बशी तर जायला तर पडणार. केस मोठे आहेत त्यामुळे मला अशी वेणी घालावी लागते, तेव्हा जाऊन कुठे मी प्रॉपर वर्कआउट करू शकते. नाहीतर असं वरती जरी घातले किंवा अशी हाय पोनीटेल टाकली तर भीती असते की कुठे अटकून वगैरे जातील किंवा काय. त्यामुळे वातावरण तर एवढं छान झालं आहे ना की उठायचं मनच नाही करत. पाऊस चालू झाला आहे मुंबईमध्ये. ऑफिसचे लोक प्लॅन करतायत सध्या कुठेतरी बाहेर जायला हवं, बाहेर जाऊया आपण ट्रेकिंगला वगैरे. बघूया तो प्लॅन सक्सेसफुल होतो की नाही होत. प्री वर्कआउटमध्ये मी डेट्स खाते. हे खात चला, बॅग झाली रेडी. वाह वाह वाह. आता आली मी, मस्त हवा सुटली आहे. ऑफिसला जायचं बिलकुल मन नाही माझं. बघू, जस्ट आंघोळ करून बाहेर आले मी. फटाफट आता ऑफिससाठी रेडी व्हायचं मला. सर्वात अगोदर मी माझं स्किन केअर करून घेते. त्याच्यासोबत मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. आता सध्या तर माझी जॉब चेंज झाली, माझ्या पार्टनरची पण जॉब चेंज झाली. आम्ही आता वेगवेगळं काम करतो, पण आम्ही इनिशियली जेव्हा आम्ही एकत्र होतो, आम्ही फ्रेंड्स होतो ना, आणि आम्ही रिलेशनमध्ये जस्ट आलेलो होतो, तर असं वातावरण वगैरे व्हायचं. तर आम्ही ऑफिसमध्ये बंक मारायचो आणि बाहेर निघून जायचो. आमची शिफ्ट टायमिंग वेगवेगळी होती. सगळ्यात अगोदर मी सकाळी बघायची की अरे वेदर खूप छान आहे, मग मी त्याला मेसेज करून द्यायची की बघ एवढं मस्त वेदर आहे, काय करायचं आहे. जायचं आहे ऑफिसला, आणि ऑफिसला जायचं ना तसं पण कोणाचं मन एवढं करत नाही. तर मग आम्ही इन्फॉर्म करून द्यायचं. आमच्या दोघांचे डेझिग्नेशन वेगळे होते, आमची रिपोर्टिंग वेगळी होती, त्यामुळे आम्हाला इझिली सुट्टी भेटून जायची. पण लोकांना माहिती करून द्यायचं अच्छा हे दोघं नाही आले, कारण की ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती होतं आमच्याकडे, मॅनेजर्सला घेऊन HR ला घेऊन सगळ्यांना. तर आम्हाला असं कधी काही प्रॉब्लेम झाला नाही. पण तरी हां, सगळ्यांना माहीत असायचं की हे लोक एकत्र घेतले असतील, दोघांनी एकत्र सुट्टी घेतलेली आहे. तर आम्ही मस्त बीचवर निघून जायचो. मस्तपैकी बीचवर निघून जायचो, काही ना काही खायला घ्यायचो, मस्त बीचवर बसून दिवसभर टाइमपास करायचो आणि मग संध्याकाळी घरी यायचो. पोस्ट वर्कआउट ब्रेकफास्टमध्ये चिल्ला आणि अंडी खाते. आता मी डिसाईड केलं, आता मी रोज रेग्युलर जिमला जाणार आहे. जर आपण खाणार आहे, कोलकातावरून आल्यानंतर त्याला काहीतरी पाहिजे. मी एग व्हाईट खाते आणि जे योग असतं ते मी याला देते. त्याला माहिती असतं आणि हा म्हणून याच वेळेला येतो रोज. त्याला खूप आवडतं. गेला घेऊन मी टॉप चेंज करून घेतलेला आहे, कारण की मी कधी की मी आज वैभवला भेटायला जाणार आहे. हेच मी आठवड्याला करते. परफेक्ट. आता याला स्मच करेन मी. स्मच केल्यावर जास्त छान दिसेल. त्यासाठी मला मिरर लागेल. मी आरशात बघून नाही, मी कॅमेरामध्ये बघून नाही करू शकत, याच्यासाठी मला मिरर लागेल.
काजळ लावून डोळे एकदम वेगळेच वाटतात. मस्कारा लावायचे ती एंटी आहे, काही फायदा हाय नाही आहे असं. इट्स माय फेवरेट लिपस्टिक. लिपस्टिक लावून झाले. जेवढी पण माझ्या हाताला उडते मी ती पूर्ण असं डोळ्यांना लावून घेते आणि त्याला थोडंसं असं. झाली आहे मी रेडी. आता मी निघते ऑफिससाठी. 10:55 झाल्यात. 10ला मला पोचायचं आहे आणि मी अजून पण इथेच आहे. तर आता निघते ऑफिससाठी. बाय.